अरे पाहिजे कैलास भाऊ, जळले नाहीत पाहिजेत, रोडगे जळले नाहीत पाहिजेत. लय वाया जाते मग जळलं की. कोणी बी मोजूनच भिजवेलाय बरं, निपूर आली की तुझंच नाव. वरच्या टकरला जर जैले लोक टाकून देतात, ते जैक कोणी खात नाही. अरे मुरली, तू वडवड कायले करतो, रोड खाजवून मग म्हणजो. हा, अरे टकर जरी वाया गेलं तर नाव बदलून देईन. अरे रोड आजच्या भाजून राहिलो का मी, पहिल्यांदा भाजून राहिलो का? हा, आपले रोडगे भाज्यात कोणी हात नाही धरत म्हणूनच तर तुम्हाला ड्युटी दिली. हो, ती इतके जण आहेत पण ड्युटी तुम्हाला कोण दी आहे ना? परफेक्टच माणूस पाहिजे ना परफेक्ट कामासाठी. हा, दे दे त्याला पुढे काढून दे. हा, जगऱ्याला काढले त्याला उभं करून दिलं. अबे कैलास, तुले जगरच उभं करून दिलं हे ना. आता काय करता शांताराम भाऊ, जाऊ, जे ड्युटी भेटली ते करा. देवाचं करा नाय, हा, देवाचं केल्यानं का आपल्याला चटके थोडी लागणार आहेत. या आई ते खाणाऱ्याला लागतील. अरे बा, आपण आई तर खाणाऱ्यातलं नाही रे बा. मग आलो, सांगा काय करावं लागतं सांगा. अरे काही नाही शांताराम भाऊ, काहीच नाही करावं लागत. बस आता काय रोडगे भाजणं चालू आहे, तिकडे भाजी गिजी टाकली बाय लगे. ते वर भात हे ते समजा झालं. या बसा तुम्ही मंदिराजवळ अंदर बसा ना. जरस तपून राहिलं साजरं, उगाड दिली देवानं. अरे मग काय तर त्या देवाला समजायची कायची, त्याला माहित नाही तुला रोठ आहे वावरात. हा, कुठे पया पोई करायला तुला तो. पाय जोराती पाणी येते की समजा आटपलं की. तुमच्या सारख्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद बा, बाकी काय. ये बसा. अरे कैलास पाहिजे गड्या, भूत आहे चांगलं मस्त खरपूस भास. अरे तू टेन्शन नको घेऊ ना रे बा, रोडग्याचं टेन्शन नको तिथे, भाजी गिजी पाय तिकडे. कैलास करते बरोबर, कैलास तर टेन्शन नाही. सरपंच भाऊ नाही आले वाटते. येतात ना येतात ना. काही काम होते ते जायला येतो म्हणत. माय साडीची वटी भरतं का? हो का? बाई हे बाय ब्लाऊज पीस आणि नारळ आणलं होतं बाई हो वटे. हा लागे आपलं ओटीचं सामान जसं. नाही नाही शांताबाई, मी साडीची ओटी कबूल करेल आहे. मग काय तर खाना नारळाचे सगळं बांगड्या गेंगड्या हे है ना. भर भर माय साजरा आहे ना, चांगला आहे. देवाला दिलं कमी होते. नाही नाही, तुमच्या हाताने भरा लागते हे. तुमच्या हात भरायची कबूल करेल आहे. घ्या पूजा करा लागे वटी भरा. सांग काय करावं मग आता, म्या भरणं काय त्या भरणं काय कर. तुला रोट आहे ना? नाही नाही माय बे, रोट तुमच्यासाठी आहे ना. मला आहे म्हणून काय, रोट तुमच्यासाठी आहे. त्याच्यानं वटी बी तुमच्या हातूनच घ्या. सांग बाई काय करा देवा. काय जन्मात पुण्य केलं तर मी का 7-8 जन्मांनी पुण्यच केलं का? तपश्चर्या केली मोठी, एवढ्या साजऱ्या मैत्रिणी भेटल्या. मला तर वाटते बाई मी तर काय हिमालयातच होती का काय. लोकचे जन्म सारे निरा तपच करत होती. त्याच्याशिवाय नाहीत भेटत हो बाई, एवढे सारे लोक त्याच्याशिवाय नाहीत भेटत. नातेवाईक काय रक्ताचे नाते नाही इतके साजरे राहत, इतके साजऱ्यात उभी राहता बिचाऱ्या. नाही माय हाताले हात असतात शाबाई. घ्या पोटी भरा. हो देवा बाप्पा, आमच्या समजेच्या अशाच भरलेल्या ठेव माय देवी माता. सगळ्या गावावर आशीर्वाद ठेवतो आला. मरे माय मातीची जे फुलं आहेत याच्यावर का आता वो अक्षर कुकू वाहिले की झालं. शांताबाई मी सगळं ठेवून आणलं पद्धतशीर त्याच्या. जे देवी माता बाप्पा सुखाशी ठेव समजा गावाले. सगळ्याच्या घरात भरभराट सुख समृद्धी नांदू दे. सगळे लेकर प्रगती करोत, चांगल्या मार्गावर राहोत. सगळे पोटभर जीवनच माराव निजलं पाहिजे, कोणी उपाशी निजो ना. जे देवी माता द्या ना वाटे बाकीचे आवाज दर ये ना वा. ओटी भरली केलं तर पायात लागेल या मग करू ते. म्हणा दिल तर म्हणलं मी या म्हणलं हो म्हणत. ते तिकडे माणसं गेले रोडगे काढायले बसल्या. मग तर ती भाजी आहे, वरण भात आहे, त्यामुळे आपण जाऊ इकडे. शिटू पाय लाग ना. श्याम कुठे? श्याम बबड्या जवळ आहे. अक्षित कुकू वाय व पोरी. हो वय कर पूजा, मी त्याला देतो धाडून, ते येतात मग पायाला. अव या पायाला गेली, मी येत होतो ती राखण. जा पूजा झाली, पाया लागून या. पेशल पेशल घ्या ना संतराम भाऊले म्हणलं पेशाट घ्या ना. नाही बाई राहू दे राहू दे, इकडे माग माग सरकलं की ऊन येते. त्याच्यापेक्षा मुरलीन मी जातो एका तुले भाजीची सगळे दुसरं फक्त. हो भाजी द्या दुसरं, एका रोड गाई द्या. काय लेख तळपत्री वाळवा लागत होती जरशी. तुम्ही जे कुठे इकडचं करता काय त्या भाऊले जेवती का आता? भाऊ थांबा ना, न्यारो ना एकात काय जेवता वा. हा जरा सारखा इकडे चालते. बस 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 बसलो पत्रावडी बस झालं. जेवा. योगेश नाही आला वाटते. इमली बाई योगेश तर इमलीच्या जुल्फ्यात हार पेलाय. आता कसं सांगा बाई सरपंच भाऊले. शाबाई सांगा तुम्हीच.
काय करावं माय मन करणार मुकी राहिलं माणसं जीवन राहिलं काही बोलतो बाई तू तर ते यो आले ना हात मला हात धुवायला गेले का काय सांगा आपण मागून होतीन जाऊ दे. अरे घे ना मग त्याचं ताट घे ना. जेवा नाहीतरी बसता येत मागून जेवतीन योगेश भाऊ आमच्या संग का नवाळा का कोणी आता. अरे देवीला नैवेद्य दाखव ना. ते काय बायाले सांगा लागते काय बाया करतात बराबर. भाजी कशी झाली म्हणला. झणकेदार कोण केली मन करणा वहिनीनं केली म्हणूनच ते विचारून राहिली. चांगली झाली चांगली झाली. आणि ते वरण कसं झालं मी तडक्यावाला वरण ग. मस्त लागू राहिलं काकू हे वरण. आपल्या साध्या वरचे चांगलं लागते लेख. हा पण या रोडगे संग लेखो साधं वरण आणि तूपच लागत होतं. नाही हे फोडणीचं वरण चांगलं लागते तुम्हाला काय माहिती. पिंकीचे बाबा मुकटाने जेवा इमलीनं गेले स्पेशल तडक्यावाला वरण चांगलं झालं. वास काय सुटला मस्त खमंग. काय हो तुम्हाला तेच ते आवडते काही नवीन ट्राय कराव ना. काही नवीन केलं पाहिजे. तू म्हणशील तसं नवीन तर नवीन. का शांताराम भाऊ बायकोच्या पुढे बोलायला पुरते. तेव्हा पाहिलं का काही मला बोलताना मी बोलतच नाही. कमी जास्तचा प्रश्नच नाही. आपण बोलतच नाही. बबड्याची माय बोलेली लागली की आपल्या तोंडाले कुलूप. कमी बोला आणि जास्त बोला हा बोलच नाही. म्हणून तू सुखी संसार आहे. अरे काकू तुम्ही एकटेच थांबता का आता मागे या ना बसून घ्या ना. अहो नाही वा जेवा ना जेवा तुम्ही संध्याकाळी जेवा. इलेक्ट्रॉन लागे मी इलेक्ट्रो जेवता ना रे डबल भुकतात ना. अरे बा मी जेवीन डबल. अबे खादवड्या तू खाणार रे तुला पण नाही म्हणते. नाही रे बा काकू मी नाही जेवणार. मी फक्त या बायला वाढतो आणि चालला जातो घरी. माझं जेवण व्हायलाय. काय व मी ना बस ना आता कोण नवाळा आहे का लागेल मागून राहील लगे. नाही शांताबाई जेवा. अहो माय सही आता वेळाल्या लगे योगेश भाऊ राहिले याचे इमले. योगेश भाऊले रात्री साजरा लवकर झोप जाय बाई. पाय बरं सकाळून लवकर येत नाही ते. आता दिवसही मावळून राहिला तरी झोप झालीच नाही त्याची. अहो जुल्फ्यात हरपले होते ना होते. तू बी मी ना काही बी बोलता आता जुल्फ्यात हरपलेला माणूस सकाळून लवकर कसा उठीन बाई. काय करा बाई हे मन करणार बाई निरा आता पिच्छा उठला बाई. आता बस झालं माय मन करणार. देवा जोशी लाव ना देवाचं नाव घे ना जरासं. देवाचा रूठ आहे ना काय बाई व तू निरा लावून राहिली निरा. काय म्हणतील ती उलुली लेकरं सायऱ्या. याचा विचार पहिले करा ना. काय शांत बाई म्या म्हणलं का म्या कळला का जुल्फ्याचा विचार येणच काढलं की हेच म्हणे की नाही मानव सकून म्हणे मी तेरी जुल्फ मे खोया. मग म्या म्हणलं बाई आता जुल्फ्यात खोललेला माणूस लवकर सापडते का. आणि पा आल्या का जेवाय अजून तरी जपच मशीन झाली ना. जेवा बरं व काय बाई निरा पांचटले पांचट आहेत बाई निरा. जेवा देवाचं नाव घ्या जरासं. मन कर नाकू मीना काकूचा रोट इमली काकूले आठवणच राहील. इमली काकूले आठवते आणि सगळेलेच. तुम्हाला आवडला ना समजेले या म्हटलं जेवे मस्त इमलीच्या हातचं तडक्याचं वरण हाय. स्पेशालिटी आहे आमच्या इमलीची. वांग्याची भाजी रोटगी काय पाहिजे दुसरं. गुळाचा खळा बस मस्त झाला आमचा. तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. लय मोठं लाईक करा आणि हो शेअर करत जा बरं. तुम्ही पाहता लाईक करता सबस्क्राईब तर करेलच आहे बरं. आणि कमेंटही मस्त करता बाई. कमेंट इतक्या साजऱ्या देता व वाचतच राहा वाटते. पण शेअर ना करत ना व्हिडिओला आपले शेअर करत जा. तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील काही इकडे कोणचे फेसबुकवरचे कोणचे ग्रुप असले इकडे शेअर करत जा ना. आणि या जेवेले बापा रे असं रेटलं की मस्त आधार लागला हो याचा पाठीले. हे साजरं असं मस्त लागते असं पाठीले असं रेटून बसलं की भल कशी कंबर दुखून राहिली व शिटू 2-4 दिवस झाले. हो काकू अंग टाका ना नाही तर काय हो माय बाई अंग टाका का झोपेला आली का मी. नाही हो माय अशी रेटली साजरं वाटलं पाठीले. अव आता हे वावरातले धंदे ते बसू निंदणं ते निंद्या नाही कंबर दुखते. वावरात काम करायच्या काही वाटत नाही पण ते मग शरीर गोड करा सांगतेस ना त्यानं दुखते. रोडगे मस्त झालते का हो काही जळले नाहीत काही नाही मस्त झालते. जेवणे किती साजरे झाले हो शांताबाई. फक्त ते गंगीच
जाऊ दे ना तिकडे, काय तिथं नादी लागत राहता. मला तर कोणती पूजाच घालावं बाई तिच्या नावाची, का तिच्या असलं काही तर. पहिली करे का बरं अशी ती, पहिली करे एवढी एवढं ना करे बाई, आता तो लयच करे. काय माहित बाई तिला काय वाटते तर. तिला ना करे बाई, खरंच एवढी ना करे. आता मंग्याच्या लग्नात टाकती हे ते, एवढं होतं का. आपण जाऊ ना करू ना का, कशी साजरी राही की नाही. आता तर बाई भांडावरच येते निरा. हो ना, मंगेश दादाच्या लग्नाची घास राहिली ना, मस्त मस्त राहत ना, गंकू काकू सगळंच करत होते. अहो माय बाई, आमच्याशिवाय भाग्य नाही का हो शांताबाई. शांताबाई, आपण मंगेच्या कोणत्या कार्यक्रमात नव्हतो. हे पाय शिटू, पिंकीला साडी नेसवली, तो हाय जेवणाच्या आम्हीच सबन केलं, लागे मंग्याच्या लग्नात सगळं होतं ना बाई बाई. आता लयच करते ना. तिला लयच गर्व आलं बाई. पहिले नव्हती ती अशी, आता लय गर्विष्ठपणा करून राहिली. मला तर बाई लयच राग करते. कोण करते एवढे तर, मी काही तिचा राग नाही करत ना. मी काही तिच्या इशे बोलतो का काही, सांग बरं. हा म्हणते मा सुनीलेच शिकवलं म्हणते ते. आता मी काय शिकू माहितीच्या सुनीले. हा तिनंच चलवा द्यावची ना, मा सुनीले शिकवत जाय. हा तुला माहित नाही का, तुला पेल आहे का काही. आणि मरे म्हणते की सुनीले शिकवलं. मी आणलं काही नाही शिकवलं माय, मॅ मस्त सुनीले शिकवता येऊन राहिलं. म्हटलं मी तो असं दिलं काही शिकू. बरं सोळा गंगीचा पिच्छा, तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ. मस्त, मला माहित आहे. पण तुम्ही हाईप करत नाही, हे चुकते. पण त्यातल्या त्यात तुम्ही गेलते का मा दुसरं चॅनल पाहिलं, स्वातीज रेसिपीज पाहिला का रेसिपी. हा स्वातीज रेसिपी मराठी युट्यूब चॅनल पाहिजा. आवडला तो कमेंट करून सांगा की या चॅनल वरून त्या चॅनलवर कोण आलं हे बी सांगा कमेंट मध्ये, मला समजेन तर खरी. रेसिप्या करून पाहिजा, सोप्या सोप्या असतात. त्या आपण लय कठीण नाही टाकत, लय डोक्याच्या वदरून जाणार का आपल्याला जमतच नाही. तुम्हाला माहित आहे शांताबाईचं काम सोय आहे. रेसिपी बी सोप्या सोप्या आहेत, करून पहा. नशीन त्या चॅनलला सबस्क्राईब केलं आताच करून टाका. स्वातीज रेसिपी. या व्हिडिओच्या मागे लोगो असते छोटासा, त्याच्यात मला ओरिजिनल फोटो बी आहे. आपली ओळखही होती. हा कोण मी, कशी मी, कोणशी दिसतो हे बी समजते. या व्हिडिओच्या मागे एंड्स येते की नाही, त्याच्यावर पुढची व्हिडिओ असतात, त्याच्यावर गोल लोगो आहे त्या चॅनलचं. त्याला क्लिक केलं की तुम्ही त्या चॅनलवर जाता. त्या रेसिपी पा करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला बी हाईप करत जा. ते आता माहिती हाईप चाल कमेंट करता की नाही, तसं हाईप बी करावं लागते. लाईक कर तसं हाईप बी करावं लागते. एक एक येते हे. करत राहा. चला पुढची स्टोरी सुरू करू. बाई पानगी नाही कधी. याचं जेवण लय झालं वाटते. नाही भाऊ आले का, बसा भाऊ. बस 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 बसा बसा, मी अंदर अंग टाकतो. पान खातो जरा, रोडगे खाल्ली की पान खाल्लं की जरा पसते. लय झालं रोडग्याचं जेवण. लय मस्त ते बनले रोडगे, मस्त केलते लेकराईनं. तिथं लय उशिरा आलो पण मस्त ते. हो दिनू होता, मंगेश होता, मागरचे होते, मुरली भाऊ येणच केलं तिघाचं. भाजी आम्ही बाहेर केलती. हो भाजी मस्त झालती बाई. मस्त झाला, स्वयंपाकच साजरा झालता. काय ओटी गिटी भरली का तिनं ते देवीची हातून. हो तिनं कबूल केलत, हातून मग वटीवरून घेतली तिनं देवीची. मी तिला म्हणलं मॅडम तूच भरणं, नाही म्हणे तुमच्यासाठी कबूल का, तुम्हीच भरा म्हणे. वटी भरली मग देवीची. हा हा दिसलोच मला ते ओटीचं सामान. सरिता काकूले येते वजे वजे झोप. काकू झोपा, झोप लागते तुम्हाला. रोडगेचं जेवण फुललं म्हणावं शेटू. मला तर जसं लंबे पाय करा वाटून गेली. चल बाई जा घरी, खरंच झोपतो.